INS युद्धनौकेचं जलावतरण होते आणि तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित आहेत. थेट जातोय. तर INS इंफाळ युद्धनौकेचं जलावतरण होतं आणि इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित आहेत. नौकेची संपूर्ण उभारणी माझगाव बंदरात झाली आहे. तर भारतीय नौदलात मंगळवारी INS इंफाळ ही नवी युद्धनौका दाखल होतीये. ही युद्धनौका ब्रह्मोस क्षेपणास्त्राने सज्ज असेल आणि या युद्धनौकेला मणिपूरच्या राजधानीचं नाव देण्यात आलंय. तब्बल 7400 टन वजन या जहाजाचं असून एकूण लांबी 164 मीटर आहे. INS इंफाळवर जमिनीवरून जमिनीवर आणि जमिनीवरून हवेत मारा करून शकणारे ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात करण्यात आलंय आणि ही युद्धनौका स्वदेशी बनावटीची असून स्टेल्थ प्रकारातील विनाशक जहाज आहे. ईशान्येकडील एखाद्या शहराचं नाव दिलेली ही पहिली युद्धनौका आहे आणि राष्ट्रपतींनी एप्रिल 2019 मध्ये या युद्धनौकेच्या बांधणीला मंजुरी दिली होती. तर INS युद्धनौकेचं वैशिष्ट्य पाहूयात. शत्रूच्या रडार कक्षेत येऊ शकत नाही. त्याचबरोबर 60 किलो स्फोटकांचा 100 किलोमीटर पर्यंत मारा करणारे बराक क्षेपणास्त्र वाहण्याची क्षमता आहे. 450 किलोमीटर पर्यंत ब्रह्मोस क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता आहे. 2 हेलिकॉप्टर वाहण्याची क्षमता आहे या युद्धनौकेत. त्याचबरोबर 7500 टन वजन म्हणजे विनाशक श्रेणीतील सर्वाधिक वजन आहे हे. त्याचबरोबर 3 प्रकारचे रडार आणि 2 प्रकारचे अत्याधुनिक रोनर्स या युद्धनौकेत आहेत.